नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 8वी विज्ञान विषयातील 12व्या टॉपिकला आपण आज सुरुवात करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेस. म्हणजेच आम्ल आणि आम्लारी यांची माहिती आपण या टॉपिकमध्ये घेणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक प्रकारचे पदार्थ हे खात असतो आणि या पदार्थांच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारच्या चवी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आंबट, खारट, गोड किंवा तुरट अशा वेगवेगळ्या चवी आपल्याला आढळतात. तर या चवीनुसार आपल्याला त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करायचा आहे, की ज्यामुळे आपण 2 गटामध्ये त्यांचं वर्गीकरण करतो. ते म्हणजे ऍसिड आणि बेस, म्हणजे आम्ल आणि आम्लारी धर्मी पदार्थ. आता नेमके कोणकोणते पदार्थ आपल्या रोजच्या आहारामध्ये येतात आणि त्यांच्या चवीविषयी काही प्रश्न किंवा बेसिक माहिती विचारली आहे, आपण बघूयात. कॅन यू टेल, पहिल्यांदा काही प्रश्न विचारले त्यांची माहिती बघूयात. वी कंझ्युम मेनी फूड आयटम्स इन अवर डेली लाईफ, फॉर एक्झाम्पल लेमन, टॅमॅरिंड, टोमॅटो, शुगर, व्हिनेगर, सॉल्ट, एक्सेट्रा. डू ऑल द आयटम्स टेस्ट सिमिलर? Okay, so in our routine diet we eat different types of the food items. As these food items are different, when we consider regarding their taste, is there all the food items are having the same taste? And the answer of this question is that there is no similarity, or all the food items are not having the same taste. आपल्या आहारामधील जे आपण वेगवेगळे अन्न पदार्थ खातो त्या प्रत्येकाची चव ही सारखी नाही, प्रत्येकाची चव वेगळी असते. नेक्स्ट आपण सेकंड क्वेश्चन बघूयात. सेकंड क्वेश्चन काय? राईट द टेस्ट ऑफ अ लेमन, शुगर, कर्ड, लाईम, बेकिंग सोडा, आमला, देन टॅमॅरिन, रॉ मँगो, देन पोमग्रॅनेट, वॉटर. आपल्याला काही इथे शब्द दिलेले पहा, म्हणजे पदार्थांची नाव आहेत की ज्यांच्या चवी आपल्याला या पुढे ब्रॅकेट मध्ये जे दिलेले टेस्ट आहेत त्याच्याशी कम्पेअर करायचं. ठीक आहे. आता या टेस्ट कोणकोणतं सांगायचे बघा, म्हणजे या सर्व पदार्थांचं वर्गीकरण या दिलेल्या कंसातील चवीनुसार करायचे. ठीक आहे. सोअर याचा अर्थ आंबट, त्यानंतर ॲस्ट्रिंजंट म्हणजे तुरट चव, त्यानंतर स्वीट गोड, बिटर म्हणजे कडू आणि टेस्टलेस म्हणजे चव नसलेला. ठीक आहे. याप्रमाणे आपल्याला वर्गीकरण कसं करता येईल बघा. लेमन आपल्याला माहित आहे, नक्की सांगू शकाल. आंबट चव म्हणजे सोअर म्हणता येईल. देन शुगर हॅव्हिंग अ स्वीट टेस्ट, देन कर्ड इट इज हॅव्हिंग अ सोअर टेस्ट, देन लाईम, लाईम म्हणजे ज्याला आपण चुन्याची निवळे असं म्हणतो, त्याची जी चव आहे आम्लारी धर्मी आहे, म्हणजे ॲस्ट्रिंजंट या टाईपची असते. त्यानंतर बेकिंग सोडा, बेकिंग सोडा जो आहे तो परत याच ॲस्ट्रिंजंट मध्ये येईल. त्यानंतर आवळा, आवळ्याच्या बाबतीत कंबाईन अशी चव असते, म्हणजे आंबट आणि तुरट, त्यामुळे सोअर आणि ॲस्ट्रिंजंट म्हणता येईल. टॅमॅरिंड म्हणजे आंबट चव असते, सोअर. त्यानंतर रॉ मँगो, कैरी आपण ज्याला म्हणतो, सोअर टेस्ट. त्यानंतर पोमग्रॅनेट म्हणजे डाळिंब, डाळिंबाच्या बाबतीत सुद्धा मिश्र चव आपल्याला पाहायला मिळते, आंबट आणि गोड अशी चव, म्हणजे सोअर अँड स्वीट म्हणता येईल. तर वॉटर म्हणजे पाणी, पाण्याला चव नाहीये आपल्याला माहित आहे, दॅट इज टेस्टलेस. मला वाटतं हा इंट्रोडक्टरी पार्ट आपल्याला नक्की सगळ्यांना लक्षात आला असेल. आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात. ऍसिड. ऍसिड ज्याला आपण मराठीमध्ये आम्ल असं म्हणतो. मराठीमध्ये जो वापरला जाणारा शब्द आपल्याला माहित आहे तो कोणता आहे, तर आम्ल असा आहे. आता या आम्लांविषयी आतापर्यंत काही भाग किंवा माहिती आपण घेतलेली आहे की आम्ल जे आहे ती चवीला आंबट असतात, किंवा आपल्याला उलट म्हणता येईल की जे पदार्थ आपल्याला चवीला आंबट लागतात त्यांचं वर्गीकरण आपण आम्ल या गटामध्ये करू शकतो. पहा, याच्यामध्ये ऐकलं असेल आपण की प्रयोगशाळेमध्ये काही आम्लांची आपण उपयोग करतो किंवा घरामध्ये सुद्धा वापरतो. अगदी घरातील फरशी स्वच्छ करण्यासाठी जे आपण ऍसिड वापरतो, HCl, इन्व्हर्टरच्या ज्या बॅटरी असतात किंवा गाड्यांच्या बॅटरी असतात त्याच्यामध्ये आपण ऍसिड वापरतो, बरोबर आहे. तर हेच ते ऍसिड आहे. किंवा काही खाद्यपदार्थ सुद्धा आहेत की ज्यामध्ये ऍसिडचा किंवा आम्लाचा समावेश असतो. आता आपण जी यादी पाहिली त्यामध्ये दही असेल किंवा कैरी असेल, तर हे ज्या वस्तू आहेत किंवा पदार्थ आहेत यांना आंबट चव असते, म्हणजे त्याच्यामध्ये ऍसिड्स असतात. आता या प्रयोगशाळेमधील ऍसिड किंवा या खाद्यपदार्थांमधील ऍसिड ज्यांचा समावेश असतो यात काय फरक असतो याही विषयी आपण माहिती बघणार आहोत. यू विल नोटिस दॅट you will notice that some substances have a sweet taste, some are bitter, some are sour, astringent. आपण जे पदार्थ पाहतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वर्गीकरण करता येईल की काही पदार्थांना ही गोड चव असते, तर काही पदार्थ जे आहेत ते चवीला कडू असतात, तर काही पदार्थ जे आहेत ते तुरट अशा चवीनं आपल्याला पाहायला मिळतात.
लेमन, टॅमॅरिन, व्हिनेगार और द आमला लाईक सबस्टन्सेस ॲक्वायर सोअर टेस्ट. आता मला वाटतं जे इंट्रोडक्टरी पार्ट आपण पाहिला त्याच्यावर तुम्हाला नक्की अंदाज आला असेल. मित्रांनो, यात काय लक्षात ठेवायचं, तर जे इंग्रजी शब्द थोडे नवीन येतात त्यामुळे आपल्याला कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. सोअर याचा अर्थ आंबट, हे जर आपण लक्षात ठेवलं तर या प्रत्येक पदार्थाच्या चवीबद्दल किंवा चव सांगितले तर त्या पदार्थांचे एक्झाम्पल आपण नक्की सांगू शकू. So lemon, tamarind, vinegar or amla, these substances are having which taste? Sour taste. Why they are having the sour taste? Due to the presence of a typical compound. Why these substances are having sour taste? Because they are containing a typical type of a कंपाऊंड इन देम, म्हणजे विशिष्ट प्रकारचं संयुग त्यांच्यामध्ये असतं म्हणून ही चव असते. सो दॅट कंपाऊंड विच इज प्रेझेंट इन देम विच इज गिव्हिंग द सोअर टेस्ट, दॅट इज कॉल्ड एज ए ऍसिड. सो सच कंपाऊंड इम्पार्टिंग द सोअर टेस्ट आर कॉल्ड एज ए ऍसिड्स. मी आता सांगितलं तुम्हाला की ज्या संयुगांमुळे त्या पदार्थांमध्ये ती जी संयुग आहेत त्यांच्यामुळे आंबट चव येते त्यालाच आपण ऍसिड्स असं म्हणतो. आपण ऍसिड विषयी काही गुणधर्म बघूयात. ऍसिड्स आर सोल्युबल इन वॉटर अँड दे आर करोसिव्ह इन नेचर. काय वैशिष्ट्य बघा, दिस ऍसिड्स आर सोल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये ऍसिड जे आहेत ते विद्राव्य असतात. आणि आणखीन एक वैशिष्ट्य काय, दीज आर करोसिव्ह इन नेचर. करोसिव्ह म्हणजे क्षरण घडवणारे, किंवा ज्या पदार्थांच्या संपर्कात हे ऍसिड येतात त्याला त्याच्यामुळे हानी पोहोचते. ॲनिमल्स अँड प्लांट्स आर ऑल्सो पॉझेसेस ऍसिड्स इन देम. प्राण्यांमध्ये किंवा प्राण्यांच्या शरीरात, त्याचबरोबर वनस्पतींच्या शरीरामध्ये सुद्धा ऍसिड्स असतात. मी तुम्हाला सांगितलं मग अशा इंट्रोडक्शन मध्ये बोललो की प्लांट्समध्ये, याचा अर्थ काय की काही प्लांटची फळं असतील किंवा बिया असतील किंवा पानं असतील तर त्यांना एक विशिष्ट आंबट चव असते, तर त्याचं कारण त्याच्यामध्ये असणारे ऍसिड्स. तर प्राण्यांमध्ये सुद्धा या ऍसिडचा समावेश असतो. Acid present in the foodstuffs are called as natural acids or the carbonic acids. हे पक्क लक्षात ठेवा. ऍसिड्स विच आर प्रेझेंट इन फूड स्टफ्स, अन्न पदार्थांमध्ये जे ऍसिड्स आहेत त्या ऍसिडना आपण काय म्हणतो, नॅचरल ऍसिड, किंवा दुसरं नाव त्याचं कार्बोनिक ऍसिड्स. दीज ऍसिड बिंग वीक इन नेचर आर कॉल्ड एज अ वीक ऍसिड. त्या ऍसिडचं वैशिष्ट्य असं, म्हणजे अन्न पदार्थांमध्ये असलेल्या ऍसिडचं वैशिष्ट्य असं की ते जे ऍसिड्स आहेत ते कसे आहेत, तर वीक ऍसिड्स आहेत. वीक याचा अर्थ काय, क्षीण आहेत, म्हणजे जे त्याची जी तीव्रता आहे किंवा दाहकता आहे ती कमी असते, म्हणून त्याचा आपल्याला अपाय होत नाही. सम ऍसिड्स आर स्ट्रॉंग इन नेचर. म्हणजे काही ऍसिड जे आहेत हे भयंकर काय म्हणतात आपल्याला दाहक असतात किंवा तीव्र असतात. अँड दे कॉज द कॉस्टिक ऑर द इन्फ्लेमेटरी. या ऍसिडचं वैशिष्ट्य असतं की ते आपल्याला अपाय पोहोचवतात. त्यामुळं जर समजा आपल्या हातावर किंवा त्वचेवर हे ऍसिड सांडले तर त्यामुळं भाजलं जातं किंवा आग पडते. आता हे दाहक असणारे किंवा अति तीव्र असणारे ऍसिड कोणते, त्यांची नावं लक्षात ठेवा, हे आपल्या परीक्षे दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. इन्फ्लेमेटरी किंवा अपायकारक दाहक असणारे ऍसिड कोणते आहेत बघा, यामध्ये आपल्याला सांगता येईल सल्फ्युरिक ऍसिड, त्यानंतर नेक्स्ट H2SO4 आपण त्याला म्हणतो, त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्यानंतर नायट्रिक ऍसिड, तर ही त्याची एक्झाम्पल्स आहेत. आपल्या पुढील अभ्यासाच्या दृष्टीने त्यांची सूत्र पण महत्वाची आहेत, तीही लक्षात ठेवता आली तर नक्की ठेवा. सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4, त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच HCl, आणि नायट्रिक ऍसिड म्हणजे HNO3. ठीक आहे, पुढील माहिती बघूयात. दीज ऍसिड्स आर ऑल्सो कॉल्ड एज ए मिनरल ऍसिड्स. पहा, ही जे ऍसिड्स आहेत म्हणजे जे दाहक आहेत, कॉन्सन्ट्रेटेड आहेत, त्यांना काय नाव दिलंय, मिनरल ऍसिड्स. लक्षात येते, मिनरल ऍसिड म्हणजे कशी, कॉन्सन्ट्रेटेड किंवा दाहक. द स्किन गेट्स बर्न्ड व्हेन देअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन फॉल्स ऑन द स्किन. Similarly, their vapors in health can be harmful to the health. See, just I have said, these mineral acids are very strong. So when these acids fall on our skin, the skin get burnt out. Or if the vapors of these acids are inhaled, then they cause the inflammation, or we can say harm to the respiratory system. हे ऍसिड इतकी दाहक आहेत, मिनरल ऍसिड, की जर समजा आपल्या त्वचेवर सांडली तर त्वचा भाजली जाते. समजा त्याच्या वाफा जर आपण श्वासाच्या द्वारे घेतल्या तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या श्वसन संस्थेला अपाय होतो. म्हणून आपल्याला प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत असताना किंवा ह्या ऍसिडला हँडल करत असताना, त्यांचा वापर करत असताना खूप दक्ष असणं, काळजीपूर्वक हाताळणं हे गरजेचं असतं. Strong concentrated acids are converted into their dilute acid by slowly adding them into water.
हे जे दाहक आम्ल आहेत यांची सौम्य आम्लामध्ये आपल्याला रूपांतरण करता येतं. तर हे कसं केलं जातं, तर ही ऍसिड जे आहेत याच्यामध्ये पाणी मिसळून त्याची दाहकता जी आहे ती कमी केली जाते. बघा, स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स आर कन्व्हर्टेड इन टू देअर डायल्यूट ऍसिड. स्ट्रॉंगचं कन्व्हर्शन हे आपण डायल्यूट मध्ये करू शकतो. कसं करतो, बाय स्लोली ऍडिंग देम. तर ही ऍसिड ऍड केले जातात कशात, इन टू वॉटर, पाण्यामध्ये स्लोली अगदी थोडं थोडं करून ते मिसळले जातात. सो सच डायल्यूट ऍसिड्स आर लेस हार्मफुल दॅन देअर करस्पॉन्डिंग स्ट्रॉंग ऍसिड. पाण्यामध्ये मिसळून ज्या वेळेला आपण ती एकदम लाईट बनवतो किंवा क्षीण बनवतो त्यावेळेला मात्र त्याची दाहकता ही नक्की कमी होते. लक्षात येत आहे, म्हणजे गरजेनुसार त्याची दाहकता कमी करण्यासाठी ते पाण्यात मिसळणं हे आवश्यक आहे. इफ यू टेस्ट डायल्यूट सोल्युशन ऑफ अ बेकिंग सोडा यू विल फाइंड इट ॲस्ट्रिंजंट ऑर बिटर. जर समजा आपण बेकिंग सोडा म्हणजे काय, खाण्याचा सोडा, ठीक आहे, आपण ऐकलं असेल बरेचसे जे खाद्यपदार्थ असतात घरातले की ते तयार करत असताना त्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा मिसळतो. कशात वापरतात, भजी तयार करत असताना विशेषतः आपण हे बेकिंग सोडा वापरतो. तर हा बेकिंग सोडा जो आहे त्याची चव कशी असते, तर याची चव जी आहे ते ॲस्ट्रिंजंट ऑर बेटर. ॲस्ट्रिंजंट म्हणजे तुरट, लक्षात येते, तुरट किंवा कडवट अशी त्याची चव असते. Substances having the astringent or the bitter taste and slippery to touch, that is lime water, then baking soda, caustic soda and soap are called bases. आपल्या टॉपिकचं नावच आहे की ऍसिड अँड बेसिस. आतापर्यंत आपण वरती जी माहिती घेतली ही सर्व ऍसिडची होती आणि या पॅरेग्राफ मध्ये आपण बेसिस बद्दल माहिती घेतोय किंवा आम्लारी बद्दल. लक्षात येत आहे, तर आम्लारीचे गुणधर्म काय आहेत बघा, एक्झॅक्टली आम्लाच्या उलट आहेत. आम्ल हे आंबट आहेत, तर हे जे आम्लारी आहेत यांची चव कशी आहे, ॲस्ट्रिंजंट ऑर बिटर. म्हणजेच तुम्हाला मगाशी मी सांगितलं की तुरट किंवा कडवट त्यांची चव असते. याचे एक्झाम्पल लक्षात घ्या. तर हे जे सर्व पदार्थ आहेत की ज्यांची चव ॲस्ट्रिंजंट किंवा बिटर आहे, तर यांना आणि त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य स्लिपरी टू टच, म्हणजे हातात जर हे पदार्थ घेतले तर अगदी गुळगुळीत असतात, हात अगदी मऊ होतो किंवा स्लिपरी होतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. एक्झाम्पल काय, लाईम वॉटर म्हणजे चुन्याची निवळी. आपण चुना बद्दल ऐकलं असेल, पानाला लावणार जो चुना असतो ना त्याच्यात जर पाणी मिसळलं तर असे जे पाणी आहे त्याला आपण चुन्याची निवळी असं म्हणतो. हे त्याचं एक्झाम्पल आहे, CaOH टॉईस. त्यानंतर बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा. आता मी सांगितलं आपण अन्नपदार्थ तयार करताना जो वापरतो तो बेकिंग सोडा, NaHCO3. त्यानंतर कॉस्टिक सोडा, NaOH. कॉस्टिक सोडा जो आहे ना दुसरा धुण्यासाठी आपण वापरतो तो NaOH. अँड सोप म्हणजे काय, येस, साबण. तर साबण हे सुद्धा आम्लारीचं उदाहरण आहे. आर कॉल्ड बेसेस. बेसेस याचा अर्थ काय, तर आम्लारी. पक्क लक्षात ठेवा, विसरायचं नाही. बेसेस म्हणजे काय, आम्लारी, की जे आम्लाच्या उलट गुणधर्म दाखवतात. बेसेस आर कम्प्लीटली डिफरंट फ्रॉम ऍसिड्स. मी आता सांगितलं की बेस हे आहे ऍसिड पेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. केमिकली दे हॅव प्रॉपर्टीज अपोजिट टू दॅट ऑफ ऍसिड्स. मी आता सांगितलं रासायनिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर हे बेसेस जे आहेत हे ऍसिडच्या एक्झॅक्टली उलट प्रॉपर्टी दाखवतात. लक्षात येते, बेसेस आर शोविंग एक्झॅक्टली अपोजिट प्रॉपर्टी टू दॅट ऑफ ऍसिड्स. दे आर ऑल्सो इन्फ्लेमेटरी टू स्किन इन देअर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. जरी आम्लारी असले आणि उलट प्रॉपर्टी आहेत असं म्हणालो तरी सुद्धा आपण असं म्हणालो की ऍसिड जे आहेत ते हार्मफुल आहेत, अपायकारक आहेत, कॉन्सन्ट्रेटेड असतील तर अगदी त्याचप्रमाणे बेसेस सुद्धा जर म्हणजेच आम्लारी सुद्धा खूप कॉन्सन्ट्रेटेड असतील तर ते सुद्धा अपायकारक किंवा इन्फ्लेमेटरी असतात. हा मुद्दा पक्का लक्षात ठेवा. देन वी नो दॅट द डिस्टिल्ड वॉटर इज अ टेस्टलेस. डिस्टिल्ड वॉटर म्हणजे जे पाणी असतं ना, डिस्टिल्ड वॉटर आपण ऐकलं असेल, बऱ्याच वेळेला इन्व्हर्टरमध्ये भरण्यासाठी आपण ते पाणी आणतो. ऊर्ध्वपातीत पाणी असं त्याला म्हणतात. म्हणजे पाणी तापवून त्याची वाफ तयार करतात आणि वाफेला परत थंडावा देऊन त्याच्यापासून पाणी तयार केलं जातं की ज्याच्यामध्ये क्षारांचा अंश नसतो. असं जे पाणी आहे त्याला आपण डिस्टिल्ड वॉटर असं म्हणतो. तर याचं वैशिष्ट्य काय डिस्टिल्ड वॉटरचं, दिस वॉटर इज अ टेस्टलेस. याला कुठल्याही प्रकारची चव नसते. सो वॉटर इज नायदर ऍसिडिक नॉर बेसिक. कुठलीही टेस्ट नाही, म्हणून पाण्याला आपल्याला कुठल्या गटात वर्गीकृत करता येईल, तर ऍसिड पण नाहीये आणि बेस पण नाही. हे एक वेगळ्या स्वरूपामध्ये असतं. त्यानंतर अतिशय महत्वाचा या टॉपिक मधील आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत तो म्हणजे इंडिकेटर. नेक्स्ट पॉइंट कोणता बघणार आपण विचारात घेतोय, इंडिकेटर. इंडिकेटर याचा अर्थ काय, तर मराठीमध्ये आपण त्याला दर्शक असं म्हणतो.
मराठीमध्ये त्याचं नाव काय? दर्शक. मराठीमध्ये आपण त्याला दर्शक असं म्हणतो. दर्शक म्हणजे नेमकं काय? बघा, मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंत जी आपण माहिती घेतली ती कशाची माहिती घेतली, तर ऍसिड आणि त्यानंतरच्या नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये आपण इथं बेसेस बद्दल माहिती घेतली, बरोबर आहे. आता ही जी आपण आता माहिती पाहिली ऍसिड आणि बेस बद्दल, तर एखादा पदार्थ ऍसिड आहे का बेस आहे हे कसं ठरवणार? चवीवरनं ठरवता येतं, बरोबर आहे, पण कोणताही पदार्थ आपण चव घेण्यामध्ये धोका आहे. म्हणजे ऍसिड असेल तरी अपाय होणार आहे, बेस असेल तरी अपाय होणार आहे. मग हे ठरवण्यासाठी किंवा समजण्यासाठी काही पदार्थ आपण वापरतो आणि त्यालाच काय म्हणायचं? इंडिकेटर किंवा दर्शक. लक्षात येत आहे? बघूयात आपण त्यांच्याविषयी. द सबस्टन्सेस विच आर नायदर ऍसिडिक नॉर बेसिक अँड आर केमिकली इनर्ट इन नेचर. बघा, द सबस्टन्सेस विच आर नायदर ऍसिडिक नॉर बेसिक आर केमिकली इनर्ट इन नेचर. म्हणजे आणखीन काही आपल्याला पदार्थांच्या बाबतीत असं लक्षात येईल की जे ऍसिडिक पण नाही आहेत आणि बेसिक पण नाहीत आणि त्यांचं वैशिष्ट्य रासायनिक दृष्ट्या ते इनर्ट आहेत, म्हणजे अक्रियाशील आहेत. टचिंग or tasting of acid or base is very harmful and hence typical indicators are used to recognize them. मी आता तुम्हाला सांगितलं की ऍसिड असेल किंवा बेस असेल तर यांच्या बाबतीत आपल्याला टेस्ट बघणं किंवा त्यांची चव बघून ते ठरवणं हे अतिशय घातक आहे. रेकग्नाइज म्हणजे ठरवणे. लक्षात येत आहे? एखादा पदार्थ दिला, तो ऍसिड आहे का बेस आहे सांगा म्हणलं, कसं ठरवणार आपण? तर त्यासाठी आपण माहिती घेतोय की इंडिकेटरचा आपण उपयोग करणार आहे आणि त्या इंडिकेटरच्या आधारे आपण ते ऍसिडिक आहेत का बेसिक आहेत हे ठरवणार आहोत, चव बघून ठरवणार नाही. द सबस्टन्सेस विच चेंज देअर कलर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड ऑर बेस आर कॉल्ड इंडिकेटर्स. पहा, आपण इंडिकेटर कोणाला म्हणणार आहे? तर असे पदार्थ की जे ऍसिड किंवा बेसच्या संपर्कात आल्यानंतर स्वतःचा रंग बदलतात. म्हणजे मूळचा रंग जर एक असेल, ऍसिडच्या संपर्कात आला तर रंग बदलतात, त्याचप्रमाणे बेसच्या संपर्कात आल्यानंतर सुद्धा रंग बदलतात, कलर चेंज करतात. काय महत्वाचं याच्यामध्ये? दे शो द कलर चेंज इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड ऑर बेस. ठीक आहे, आता आपण त्यांच्याबद्दलची माहिती बघूयात. इंडिकेटर्स इन लॅबोरेटरी. आपल्या प्रयोगशाळेमध्ये जे दर्शक असतात त्यांच्याविषयी बघूयात. इन द लॅबोरेटरी लिटमस पेपर इज मेनली यूज टू टेस्ट द अल्कली ऑर बेस. So when we go in lab, we see different types of the indicator, but basically litmus paper is mainly used to test either acid or base. म्हणजे लिटमस कागदांच्या काही पट्ट्या असतात की ज्याच्या आधारे आपण हे टेस्ट करतो. पण आपल्या पुस्तकामध्ये इथं दिलेली आहे माहिती. आपल्या पुस्तकामध्ये इथं खालच्या बाजूला काही इंडिकेटर दिलेले आहेत, पहा त्यांचे फोटो आपण बघूयात. खालच्या बाजूला जो फोटोग्राफ दिलेला आहे लिटमस पेपर्स. ठीक आहे, लिटमस पेपरमध्ये ब्ल्यू लिटमस पेपर आणि रेड लिटमस पेपर म्हणजे निळा लिटमस कागद आणि तांबडा लिटमस कागद ज्याला म्हणतो तो इथं दिलेला आहे. पक्क लक्षात ठेवा, मी मुद्दाम इथं हायलाईट करून तुम्हाला डायग्राम दाखवतोय की जेणेकरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ज्या ज्या वेळेला आपण इंडिकेटर म्हणू त्यावेळेला लिटमस पेपर म्हणल्याबरोबर ही डायग्राम आपल्याला आठवली पाहिजे. निळा लिटमस आणि तांबडा लिटमस, ब्ल्यू लिटमस ॲज वेल ॲज द रेड लिटमस. Similar to that, different types of the indicators are there, like methyl orange. See this bottle. This is the methyl orange. Then phenolphthalein. Phenolphthalein हा एक आणखीन वेगळा इंडिकेटर आहे. त्यानंतर मिथाइल रेड. ओके, आता आपण सध्या 4 इंडिकेटर बघतोय. बघा परत एकदा, लिटमस पेपर, त्यानंतर मिथाइल ऑरेंज, त्यानंतर फिनोल्फथॅलिन आणि मिथाइल रेड. या प्रत्येक इंडिकेटरची काही वैशिष्ट्ये आहेत किंवा वेगळेपणा आहे. नेमका काय वेगळेपणा आहे? नेमका काय वेगळेपणा आहे ते आता आपण बघणार आहोत. दिस पेपर इज मेड बाय अन एक्स्ट्रॅक्ट ऑफ अ लायकेन प्लांट. आता जो आपण लिटमस पेपर बद्दलची माहिती घेतोय, तर लिटमस पेपर कसे तयार केले जातात किंवा कसे बनवले जातात हे आपण माहिती पाहतोय. मला वाटतं मागील काही भागामध्ये आपण माहिती घेतलेली आहे की ज्याच्यामध्ये प्लांट क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं. बघा, आपल्याला आठवतं का की ज्याच्यामध्ये एका प्लांटचा आपण अभ्यास केलाय की ज्याचं नाव आहे लायकेन. लायकेन प्लांट इथं मी हायलाइट करतो, लक्षात येईल पहा. लायकेन याचा अर्थ दगडफूल. तर हे दगडफूल प्लांट पासून काही केमिकल एक्स्ट्रॅक्ट काढला जातो, त्याचं सत्व काढलं जातं आणि त्यामध्ये कागद बुडवून हे लिटमस पेपर तयार केले जातात. ठीक आहे, सो इट इज द रेड ऑर ब्ल्यू कलर. हे लिटमस पेपरचे 2 प्रकार आढळतात. 2 प्रकार कोणते आहेत बघा, एक म्हणजे रेड कलरचं लिटमस पेपर आणि दुसरा ब्ल्यू कलरचं. ठीक आहे, देन ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड इन डिपिंग इन ऍसिड.
खूप महत्वाचे काही वाक्य आहेत, अगदी पक्की लक्षात ठेवा. जर समजा आपण ब्ल्यू लिटमस पेपर घेतला आणि जर तो ऍसिड मध्ये बुडवला तर त्याचा रंग काय होतो? रेड होतो. ठीक आहे. आणि त्याचबरोबर पुढचंही बघा, अँड रेड लिटमस टर्न ब्ल्यू बाय अल्कली. आपण विसरायचं नाही, गडबड करून घ्यायची नाही, गोंधळ करायचं नाही, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आपण ब्ल्यू लिटमस पेपर घेतला आणि जर समजा ऍसिड मध्ये बुडवला तर तो रेड होतो, आणि जर समजा रेड बुडवला तर काय होईल? रेड बुडवला तर रेडच राहणार आहे, कारण ऍसिड मध्ये आपण बुडवतोय. पण जर समजा याच्या उलट केलं की रेड लिटमस पेपर जर अंमलारीमध्ये किंवा बेसमध्ये बुडवला तर त्याचा मात्र रेडचा ब्ल्यू कलर मध्ये रूपांतरण होतं. लक्षात येते? परत एकदा वाक्य बघा. ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स ऑन डिपिंग इन ऍसिड. निळा लिटमस कागद जर आपण ऍसिड मध्ये बुडवला तर त्याचा कलर कुठला होतो? रेड होतो. अँड रेड लिटमस टर्न ब्ल्यू इन अल्कली. तोच रेड लिटमस पेपर जर आपण अल्कलीमध्ये म्हणजेच बेसमध्ये बुडवला तर त्याचा कलर जो आहे तो ब्ल्यू होतो. ओके. सिमिलरली फिनोल्फथॅलिन. आता याच्याशिवाय आणखीन काही इंडिकेटरची माहिती आपण बघतोय. फिनोल्फथॅलिन हा नेक्स्ट इंडिकेटर आहे. आणखीन इंडिकेटरची काही नावं दिलीत बघा. मिथाइल ऑरेंज, मी आता फोटोग्राफ दाखवले तुमच्या लक्षात असेल. अँड मिथाइल रेड. आणि कुठले कुठले इंडिकेटर आपण बघतोय? पहिल्यांदा आपण लिटमस पेपर बद्दल माहिती पाहिली, त्यानंतर फिनोल्फथॅलिन, मिथाइल ऑरेंज आणि मिथाइल रेड. सो दीज आर यूज्ड इन द लॅबोरेटरी इन सोल्युशन फॉर्म. यांचं वैशिष्ट्य असं की हे द्रवरूप अवस्थेमध्ये किंवा सोल्युशनच्या फॉर्ममध्ये आपण वापरत असतो. मिथाइल ऑरेंज इंडिकेटर बिकम्स पिंक इन ऍसिड. हे जे बदल आहेत ना, रंगामध्ये होणारे बदल आपल्याला पक्के लक्षात ठेवल्याशिवाय भाग नाही मित्रांनो. आणि तुम्हाला आयडिया सांगतो हे लक्षात ठेवण्यासाठी. ह्या चार्ट मधली ही जी माहिती आहे पॅरेग्राफ मधली, यापेक्षा एक पुढे चार्ट दिलेला आपल्याला, तर तो चार्ट पक्का लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला हे आठवणीत राहील. मिथाइल ऑरेंज इंडिकेटर जो आहे, हा इंडिकेटर जर ऍसिड मध्ये आपण टाकला तर त्याचा जो रंग आहे, मूळचा ऑरेंज कलर आहे, तो पिंक होतो. अँड येलो इन अल्कली. जर आपण ऍसिड मध्ये बुडवला तर तो पिंक होतो, पण जर मिथाइल ऑरेंज हा अल्कलीमध्ये बुडवला तर मात्र येलो कलर येतो. देन फिनोल्फथॅलिन हा दुसरा इंडिकेटर. त्याचे वैशिष्ट्य बघा. इट रिमेन्स कलरलेस इन ऍसिड. जर हा फिनोल्फथॅलिन ऍसिड मध्ये बुडवला तर त्याच्या रंगात बदल होत नाही. अँड बिकम्स पिंक इन अल्कली. पण जर समजा तो अल्कलीमध्ये बुडवला तर मात्र रंगामध्ये बदल होतो. काय बदल होतो बघा? पिंक इन अल्कली. तो जो फिनोल्फथॅलिन इंडिकेटर आहे, मूळचा रंग नाही, त्याला कलरलेस आहे, त्याला कुठला कलर येतो? पिंक. देन युनिव्हर्सल इंडिकेटर हा एक आणखीन कन्सेप्ट अतिशय महत्वाचा आहे, तो पण बघणार आहोत आपण. युनिव्हर्सल इंडिकेटर, ज्याला वैश्विक दर्शक असं मराठीमध्ये म्हणतात. युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे काय? वैश्विक दर्शक. विच आर इन लिक्विड स्टेट चेंज देअर कलर इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड अँड बेस. हा पण जो वैश्विक दर्शक आहे किंवा युनिव्हर्सल इंडिकेटर आहे, हा सुद्धा लिक्विड स्टेटमध्ये द्रवरूप अवस्थेत असतो, आणि ज्या वेळेला आपण ऍसिड किंवा बेसमध्ये घालतो त्यावेळेला त्याच्या रंगामध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जी माहिती आपण आता पॅरेग्राफमध्ये पाहिली किंवा पुस्तकामध्ये बघितली, त्यानंतर इथं चार्ट दिलाय पहा, याच्या आधारे आपण हे पक्के लक्षात ठेवू शकतो. काय काय दिलं पहा या चार्टमध्ये जे कॉलम आहेत? पहिल्यांदा सिरियल नंबर, त्यानंतर नेम ऑफ इंडिकेटर, जे वेगवेगळे इंडिकेटर आपण आता अभ्यासले त्यांची नावं आहेत. त्यानंतर कलर ऑफ इंडिकेटर, हा जो इंडिकेटर आहे मूळचा रंग कोणता आहे त्याचा, आणि त्यानंतर ऍसिड मध्ये काय बदल होतो आणि अल्कलीमध्ये म्हणजे अंमलारी पदार्थांमध्ये काय बदल होतो हे इथं दिलंय. एक एक करून आपण बघूयात. पहिल्यांदा लिटमस पेपरचा आपण विचार करतोय. लिटमस पेपरमध्ये दोन आहेत, ब्ल्यू आणि रेड. पहिल्यांदा आपण ब्ल्यू लिटमस पेपरच्या बाबतीत बघूयात. जर समजा ब्ल्यू लिटमस पेपर घेतला आणि ऍसिड मध्ये बुडवला तर त्याचा कलर चेंज काय होतोय? तर रेड होतोय. लक्षात येते? तो कलर चेंज आपल्याला पाहायला मिळतो. निळा लिटमस जर ऍसिड मध्ये ऍड केला तर रेड कलर येतो, आणि तोच परत रेड लिटमसच आपण ब्ल्यू लिटमस टेस्ट करतोय. तर हा ब्ल्यू लिटमस पेपर जर अल्कलीमध्ये आपण बुडवला तर त्यावेळेला मात्र कलर कोणता राहतोय? इथं ब्ल्यू राहतोय. म्हणजे कलर रिमेन सेम, रंग बदलत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात लिटमस पेपर रेड कलरचा आपण विचारात घेतोय. कोणता लिटमस पेपर? रेड कलरचा. रेड लिटमस पेपर जर समजा आपण ऍसिड मध्ये बुडवला तर त्याच्या कलर मध्ये बदल होतो का? नाही. रेड जो आहे तो रेड आहे असा राहतो. परंतु हा रेड लिटमस पेपर जर अल्कलीमध्ये बुडवला म्हणजे बेसमध्ये बुडवला आपल्याला म्हणता येईल, तर त्याचा कलर काय होतो? ब्ल्यू होतो. रेडचा ब्ल्यू होतो.
पक्क लक्षात ठेवा, नेमकं उलटं होतंय पहा. जर आपण ब्ल्यू लिटमस पेपर घेतला आणि ऍसिडमध्ये बुडवला तर तो ब्ल्यूचा रेड होतो, आणि इथं उलट मी काय म्हणतोय की घेताना जर रेड लिटमस पेपर घेतला आणि अल्कलीमध्ये बुडवला तर तो ब्ल्यू कलरचा होतो. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण मिथाइल ऑरेंजच्या बाबतीत. त्याचा मिथाइल ऑरेंजचा स्वतःचा मूळचा कलर ऑरेंज आहे, पण जर आपण ऍसिडमध्ये बुडवला तर किंवा त्याच्यामध्ये इंडिकेटर ऍड केला तर कलर पिंक होतो आणि अल्कलीमध्ये येलो होतो. फिनॉल्फथॅलीनच्या बाबतीत बघा, मूळ तो कलरलेस आहे इंडिकेटर. जर रेड ऍसिडमध्ये बुडवला तर त्याचा कलर जो आहे तो चेंज होत नाही, म्हणजेच कलरलेस राहतो. तर अल्कलीमध्ये त्याचा कलर पिंक होतो. आणखीन एक इंडिकेटर आहे मिथाइल रेड. मिथाइल रेड जो आहे तो मूळचा कलर आहे रेड. जर तो ऍसिडमध्ये आपण टेस्ट करत असू तर ऍसिडमध्ये त्याचा कलर आहे तोच, म्हणजेच रेड राहतो. आणि जर मिथाइल रेड आपण अल्कलीमध्ये बुडवला तर मग मात्र त्याचा जो कलर आहे तो कुठला राहतो, येलो. कलर चेंज होतो, राहतो म्हणण्यापेक्षा कलर बदलतो. हा चार्ट कशाशी संबंधित आहे बघा, इंडिकेटर्स अँड देअर कलर्स इन ऍसिड अँड बेस. वेगवेगळे इंडिकेटर आणि त्यांचा ऍसिड आणि बेस यांच्यामध्ये बुडवल्यानंतर किंवा मिक्स केल्यानंतर जो कलर चेंज होतो तो आपण आता पाहिला. मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय माहिती घेतली सारांशाने बघूयात. आज आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला, इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेस. त्यामध्ये काही प्रश्न सुरुवातीला विचारले, त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. मुख्यत्वे आपण ऍसिड आणि जे बेस आहेत त्या दोन्ही बद्दलची माहिती सुरुवातीला घेतली, त्याचे एक्झाम्पल बघितले, त्यांच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. त्यानंतर इंडिकेटर म्हणजे काय हा कन्सेप्ट आपण बघतोय. ह्या इंडिकेटरच्या बाबतीत ते बनवले कसे जातात, त्यांचे कोणकोणते प्रकार आहेत, त्यांचा मूळचा रंग कुठला असतो आणि ऍसिड आणि बेसमध्ये काय कलर चेंज होतो हे आपण चार्टच्या आधारे माहिती घेतली. मला वाटतं आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, की जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. टॉपिकमधील जो उर्वरित भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.